एक वेळ असं वाटतंय की नकोय, कंटाळा वाटतोय की इथनं घरी गेल्यानंतर करायचं म्हटल्यावर नको वाटतंय. नमस्कार दर्शक, तरुण भारत संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते आपले जवान आणि पोलीस. जे जवान जे पोलीस आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटत असतात, ते जवान आणि पोलीस. कोल्हापूर जिल्ह्यात एक गाव आहे जे हे अधिकाऱ्यांना घडवायचं काम करत आहे. बरोबर, कोल्हापुरातील बेले या गावामध्ये 18 पोलीस अधिकारी मुली झाल्या आहेत. महाराणी ताराराणीच्या या जन्मभूमीमध्ये चूल आणि मूल याला न जुमानता या कोल्हापूरच्या रणरागिनी स्वतःच्या अस्तित्व निर्माण केले. मी सध्या आले आहे कोल्हापुरातील बेले या गावामध्ये आणि आपण आज जाणून घेणार आहोत बेले गावाचा इतिहास नेमका काय आहे आणि इथं पहिली पोलीस महिला कोण होत्या याचा सविस्तर आढावा आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत. प्रजासत्ताक दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा जिवंत आदर्श ठरलंय ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात वसलेलं बेले हे गाव. कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले बेले एक छोटं गाव एकेकाळी अंधश्रद्धेमुळे भूतांचं गाव म्हणून ओळखलं जात होतं. पण आता हे गाव 150हून अधिक मुलांना अधिकारी बनवत अधिकाऱ्यांचं गाव म्हणून स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण करते. या गावातून एकूण सुमारे 150 अधिकारी विविध सेवांमध्ये घडले असून त्यामध्ये सैन्य दल आणि पोलीस दलात भरती झालेल्या मुले व मुलींचा समावेश आहे. मात्र या सर्वांमध्ये समाज परिवर्तनाचं प्रतीक ठरल्या ते म्हणजे या गावातून घडलेल्या 18 महिला पोलीस अधिकारी. राजर्षी शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या भूमीमध्ये चूल मुलाच्या चौकटी मोडून कोल्हापूरच्या या रणरागिणींनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बेले या गावात 2007 साली पहिली महिला पोलीस अधिकारी बनली ती म्हणजे मेघा गुरव. मेघा गुरव या वयाच्या 20व्या वर्षी गावच्या पहिल्या कॉन्स्टेबल बनल्या. मात्र मेघा यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मेघा यांनी परिस्थितीला मात देत या यशाला गवसणी घातली. सकाळी कॉलेज करायचं आणि कॉलेजवरून आलं की दुसऱ्याच्या शेतात आईवडिलांसोबत मजुरी करायची. दिवसभर रानात काबाड कष्ट करून संध्याकाळी पुन्हा अभ्यास करायचा. अशा परिस्थितीत लहानापासून शाळेत हुशार असणाऱ्या मेघाचे स्वप्न मात्र मोठं, ते म्हणजे पोलीस अधिकारी बनायचं. ते स्वप्न अखेर तिनं पूर्ण केलं. जिद्द चिकाटीच्या जोरावर बेले गावच्या पहिल्या पोलीस कॉन्स्टेबल अधिकारी बनण्याचा मान तिने पटकावला. मेघाने गावातील अनेक मुलामुलींसाठी एक आदर्श घालून दिला. जेव्हा पोटची लेक पोलीस झाली ही जेव्हा त्यांच्या आईवडिलांना कळलं तेव्हा वस्तू खरेदी करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी त्यांनी स्वतःकडील दागदागिने गहाण ठेवून तिला लागणाऱ्या उपयोगी वस्तू खरेदी करून दिल्या. आपल्या मुलीचा संघर्ष सांगताना मेघा गुरव यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू वाहत होते. माझी इच्छा होती की बाबा आपण आर्मी करायची. मग माझी इच्छा ती पुरी झाली नाही. मग म्हणलं तू आर्मीला नको बाई, म्हणलं तू काय पोलीस भरती उतार. आणि मग मी जेव्हा पोलीस भरतीला उतरलो बावड्या ग्राउंडला, त्यावेळी मी पाळायमध्ये फेल गेलो, रनिंग नाही काय नाही. आणि मग ज्यावेळी सर फिजिकल होतं त्यावेळी मी हिला म्हटलं बाई मी पाळाय फेल झालो आणि जेव्हा उभा राहिलीस की जीव तोडून म्हटलं पळायला लागतंय, एवढं डोक्यात धरलं तिनं. आणि मग तिने एवढा मारला. शेतात भांगलं तिने दररोज सकाळी शेतात कितीला जायचा, अभ्यास कसं करायचा? सकाळी आम्ही 10ला म्हणजे 9:30ला जायचं. सकाळचं सगळं करायचं, शेण घाण धारा जेवण सगळं करत होते त्या वक्ताला. त्यावेळी आणि मग अभ्यासाला म्हणजे 5:30ला उठायची, अभ्यास करायची, मग घरात करायची सगळं काम. आमची परिस्थिती तशी नव्हती नाही पहिली एवढी. कशाचे काय पैसा एवढा मिळत नव्हता आम्हाला. त्यावेळी 10 रुपये हजेरी होती. 10 रुपये हजेरी होती. तुम्ही पण शेतात जात होता? होय होय. सगळे जात होतो. मी सकाळी कॉलेजला जायची, 12ला कॉलेज सुटलं की 11:30-12ला. हे जिथं भांगला जायचं तिथं यायची आई माझं खुरपं घेऊन ये, तिथं सगळं यायची. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बेले गावच्या कन्या गीता पाटील यांनी 2013 साली पोलीस उपनिरीक्षक पदावर आपलं नाव कोरलं.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गीता पाटील यांनी जिद्द, मेहनत आणि अपार कष्टाच्या जोरावर हे यश मिळवलं. साध्या घरात जन्मलेल्या गीता पाटील यांनी साध्याच परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभं राहून गरजू आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठीच आपल्याला पोलीस अधिकारी व्हायचंय असा निर्धार त्यांनी लहानपणापासूनच केला होता. याच ध्येयाने त्यांनी कठोर परिश्रम घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि अखेर आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. त्यांच्या या यशामुळे बेले गावासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आज PSI गीता पाटील म्हणून निर्माण झाली. गीता पाटील यांचा संघर्ष आणि यश आज बेले गावातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत त्या बाबतीत आहे. सांगायचं झालं तर 1ली ते 10वी अत्यंत हळव्या मनाची मुलगी म्हणून ती ओळखली जायची. अति शांत आणि निर्णय अशी मुलगी म्हणून ओळखली जायची. पण त्यानंतर तिनं 10वी झाल्या म्हणजे 10वी 12वी झाल्यानंतर मला वाटतं पेटाळ्यामध्ये DEDचं शिक्षण तिनं पूर्ण केलं आणि DED झाल्यानंतर शिक्षक व्हायचं. पण त्यानंतर CET हे विषय सगळे आवासून उभा राहिलेत आणि त्यानंतर मला वाटतं माझ्या भावानं सुद्धा PSIची परीक्षा दिली आणि तिनं सुद्धा PSIची परीक्षा दिली आणि माझा भाऊ 1 मार्कात गेला पण ती पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली. 2007 पासून सुरू झालेल्या महिला पोलीस अधिकारी बनण्याचा हा प्रवास आजपर्यंत सुरूच आहे. आतापर्यंत बेले गावामध्ये 18 रणरागिणी पोलीस अधिकारी झाल्या असून त्या वेगवेगळ्या ठिकाणी देशसेवेतून आपल्या जिल्ह्यासह गावाचं नाव रोशन करतायत. नमस्कार, मी सतीश दादोबा लांबोरे, सरपंच ग्रामपंचायत बेले. बेले हे नाव पूर्वी आमच्या गावचे नाव भूताचे बेले म्हणून संबोधले जायचं. त्यानंतर बेले बरेच वर्षानंतर एक असा योग आला. आमच्या गावातील मुले असतील याने एक धूमधडाका निर्माण शासकीय योजनेतून शासकीय नोकरदाराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भोगावती कॉलेज ह्यांच्या माध्यमातून आता ह्या गेल्या वर्षामध्ये एक 18 मुली, 2 PSI आणि आता एक 15 मुलं एक परवा असे आर्मीमध्ये भरती झालेले आहेत. परत आमचं गाव एक सुजलाम सुफलाम गाव म्हणून ओळखलं जातंय. एक डोंगर वस्तीत गाव आमचं बसलेलं आहे आणि त्यांना त्या मुलींना आम्ही भोगावती कॉलेजमध्ये एक ग्राउंड उपलब्ध करून आहे त्यांचं. त्यात त्या मुलींचा व्यायाम प्रत्येक रात्री संध्याकाळी 5-6 वाजता त्या व्यायाम करत असतात. एक तरी आमचा भाग हा शेतीप्रधान म्हणून गणला जातो. रोजगार करून आई वडील त्यांचं पोट भरत असतात आणि आता नवीन जनरेशनला नोकरी किंवा हिची जाणीव झाली आणि त्यानंतर त्या स्वतः मुलींनी की बाबा नाही आम्हाने काहीतरी आता करायला लागतंय आणि आपली परिस्थिती बदलायला लागते. त्या माध्यमातून तिने एक चंगच बांधला की आपल्याला काहीतरी शासकीय सेवेत रुजू व्हायसाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यांनी ते मनापासून करायचे प्रयत्न केलेत. आजही बेले गावात अनेक मुली उराशी स्वप्न बाळगून पोलीस अधिकाऱ्याचं स्वप्न पाहतायत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावच्या मैदानावर असंख्य मुली धावतायत. कोणीतरी आईबाबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर कोणी आपल्या संसाराचा गाडा ओढत स्वप्न उराशी बांधून मेहनत घेणाऱ्या मुली आज गावातल्या मातीत स्वतःला घडवताना पाहायला मिळत आहेत. नमस्कार, मी ऋतुजा अजिंक्य नाईक. मी 1 वर्ष कंप्लीट झालंय, आता 2रं वर्ष चालू आहे. एक भरती दिली मी, त्याच्यामध्ये मी ग्राउंडला थोडी कमी पडल्या. आमचं सकाळी आले की 3 वाजता 800 घेतात. पहिल्यांदा 2 राऊंड मारून घेतात, त्याच्यानंतर 100 मीटर, त्याच्यानंतर गोळाफेक, असं सगळं शेड्यूल असतं. त्याच्यानंतर आधी आल्यानंतर 3 ते 4 पर्यंत लेखी असते. आमच्यातलंच कोणतरी प्रश्न काढतंय ते सांगतात आणि त्याच्यानंतर 4 ते 6 या वेळेत आमच्यात फिजिकलचं चालू असते. आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतात काका, कसं करायचं काय करायचं. सकाळी मी लवकर उठते, 5 वाजता. उठल्यानंतर घरातलं थोडंसं आवरते. माझं लग्न झालंय त्यामुळे थोडंसं घरातलं आवरल्यानंतर मग मी स्टडीला जाते. माझ्या मिस्टरांचा आणि घरातल्यांचा मला फुल सपोर्ट आहे, त्यामुळे मी हे करू शकते. माझ्या वडिलांची खूप इच्छा आहे म्हणून मला पोलीस व्हायचं आहे. कशा पद्धतीने म्हणजे आणि मला एक 6 वर्षाची मुलगी आहे.
ती पण मला खूप मोठ्या पद्धतीनं सपोर्ट करत्या. घर आणि प्रॅक्टिस कशी सांभाळून करतात? घर आणि घरातल्यांचा सपोर्ट असल्यामुळे मला ते शक्य होते. मी थोडंसं काय तर घरी मदत करते, त्याच्यानंतर घरातलं सगळं त्या सासूबाई माझ्या मॅनेज करतात. त्यामुळे मला घरातलं आणि मुलगी पण मला जास्त सपोर्ट करते. ती राहते घरी, त्याच्यामुळे मला इकडे येता येते. अजून काय बदल व्हावं असं वाटतं म्हणजे गावामध्ये तुमच्या ह्यासाठी शिक्षण पोलीस अधिकारी होण्यासाठी अजून काय सोयी सुविधा पाहिजे तुम्हाला? गावाचा कसा सपोर्ट आहे याला? गावाचा पण भरपूर सपोर्ट आहे. वाचनालय पण आहेत, पण अजून पण वाचनालय चांगल्या पद्धतीने करून द्यावीत अशी माझी इच्छा आहे. मुलींच्यासाठी वेगळं वाचनालय करावं अशी माझी इच्छा आहे. पोलीस अधिकारी म्हणजे काय व्हायचं? पोलीस अधिकाऱ्यामध्ये पण काय व्हायचं तुला? आधी तरी मला कॉन्स्टेबल व्हायचं आहे, त्याच्यानंतर मग पुढच्या परीक्षा देऊन वरची पद घेता येते. घरचं सांभाळ हे कसं तुम्ही म्हणजे एक आई ताळमेळ म्हणून असेल किंवा तिथली जबाबदारी वेगळी, ही जबाबदारी एक वेळ असं वाटतंय की नकोय, कंटाळा वाटतोय की इथनं घरी गेल्यानंतर करायचं म्हटल्यावर नको वाटतंय अक्षरशः की सोडावं असं वाटतंय. पण वडिलांचा चेहरा समोर आल्यावर वाटतंय की तुला एवढं 18 वर्ष त्यांनी सांभाळलं आणि त्यांनी हे केलं, तुला तर हे करायलाच पाहिजे. आणि घरच्यांचा आणि नवऱ्याचा एवढा सपोर्ट आहे की ते मला करायलाच पाहिजे असं मला वाटतंय. या मुलींच्या डोळ्यात फक्त आशा नाही तर जिद्द, चिकाटी आणि विश्वास आहे. जोडीला आई वडिलांचा आशीर्वाद देखील आहे. त्यामुळे ही रणरागिणी देशसेवेत आपला ठसा सदैव उमटवत राहील. एकेकाळी अंधश्रद्धेच्या सावलीत अडकलेलं हे गाव भूताचं बेलगाव म्हणून ओळखलं जात होतं. पण या मातीत 18 मुली पोलीस अधिकारी झाल्या आहेत आणि आता या गावाला अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कॅमेरा पर्सन सूरज पाटीलसह मी नीता पोदादा, तरुण भारत, कोल्हापूर.